दीक्षा, ए दीक्षा, काय आहे? आज संध्याकाळी थोडंसं लवकर ये बरं का. अगं आई, आज खूप काम आहे ऑफिसमध्ये आणि मागच्या महिन्यात खूप जास्त सुट्ट्या घेतलेल्या, त्यामुळे आता सुट्टी नाही घेऊ शकत मी. आपण रात्री बोलूयात. अगं सुनीता ताईने नाही का खूप छान स्थळ आणले. मुलगा अमेरिकेला नोकरी करतो म्हणे. अगं आई, आता मला लग्न नाही करायचंय. किती स्थळं बघितली आपण, एक तरी मुलगा मनासारखं मिळाला का? आता वेळ नको वाया घालवायला. तेव्हा तुम्ही सांगा ना आईला. ही पोरगी कधी ऐकणार कोणच ठाऊक. हे सगळं तुमच्या लाडामुळे झालंय. दीक्षा बेटा, 2 मिनिटं जरा इथे बसतेस ना. काय बाबा? हे बघ, तुला लग्न तर करायचंच आहे, पण वेळ नाही घालवायचं, बरोबर ना? मग तुला कसा नवरा हवा आहे हे जरा सांगशील का? अहो, तुम्ही तर मला चांगलं ओळखता ना आता. ते देशपांडे काका आहेत ना, ते मला काल भेटले होते. खूप दिवसापासून ते मला सप्तफेरे मॅट्रिमोनी या संस्थेबद्दल बोलत आहेत, पण मी त्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. हे काय नवीन आता बाबा? अगं, सप्तफेरे मॅट्रिमोनी 11 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विश्वासाने काम करणारी संस्था आहे. आणि असे म्हणे की त्यांच्याकडे 100% व्हेरीफाईड शेकडो सुशिक्षित मुलांचं स्थळ आहे आणि वैयक्तिक मार्गदर्शन आहे आणि मध्यस्थी, आणि हो, अत्याधुनिक वेब आणि ॲपच्या मदतीने आपण केव्हाही आणि कुठंही ही स्थळे पाहू शकतो. दीक्षा, मला वाटतं आपण तुझं नाव या सप्तफेरे मॅट्रिमोनीमध्ये नोंदणी करूयात. मला नक्की वाटतं की तुला आहे ना तुझ्या मनासारखा जोडीदार भेटणार, नक्की मिळणार. हे बघ. काय ही अगं, इतके प्रयत्न केले अजून मिळालं नाही. ह्या ऍपमुळं काही मिळणार आहे का? हो ग, नक्की मिळणार आहे. त्या देशपांड्याच्या दोन्ही मुली आहेत ना, त्यांचं लग्न आहे ना या ॲप मार्फत, या संस्थेमार्फतच झालेलं आहे. आणि दोघंही आता अतिशय सुखीने संसार करतायत, सुखाने संसार करतायत. हो, हे बघ किती मस्त मुलं आहेत, किती सुंदर मुलं आहेत. हे बघ, आहे का नाही? हो ना बाबा. बाबा, यात तर अगदी माझ्या वय, उंची, शिक्षण आणि आपल्या भागातलेच मुलं आहेत. हो, मस्त. 100% आपल्या अपेक्षानुसार एकदम. जानवी, आता तू त्या सुनेताला सांग, यायचं असेल ना तर भेटायला ये, स्थळासाठी नको. आणि तुम्ही काय बघताय? तुम्ही सुद्धा तुमचं नाव नोंदणी करा आणि भेटा तुमच्या अनुरूप जोडीदाराला.